जय हरी. एकादश स्कंध भाग 68. नाथांनी सांगितली होती ती साधकाची बंधनं पाळून प्रत्येक कृती आणि देहसुद्धा कृष्णार्पण करून अशा पद्धतीने वागणारा जो भक्त आहे त्याला आत्मदर्शनाचा आनंद भगवंत प्राप्त करून देतो. त्याविषयी नाथ महाराज आपल्याला सांगतात की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या अनुभव क्षेत्रामध्ये सामान्य मनुष्य जन्मभर वावरतो. हे सगळे अनुभव ज्ञाता आणि ज्ञेय या द्वैतावर अवलंबून असल्यानं त्यातून पूर्ण ज्ञान कधीच निर्माण होत नाही. ज्ञेय म्हणजे आपल्या व्यतिरिक्त जगातील सर्व वस्तू समजाव्या. विज्ञानानं दृश्य वस्तूंचा पुष्कळ अभ्यास केला तरी माणसाचं ज्ञान शेवटी अपुरंच राहतं. त्या ज्ञानानं व्यवहार सुलभ होतो ही गोष्ट खरी असली तरी त्यातून समाधान निर्माण होत नाही. पण या सगळ्या ज्ञानाचा मूळ दोष असा की ते मिळवणारा ज्ञाता म्हणजे मी अखेरपर्यंत अज्ञातच राहतो. कारण तो शोधच घेत नाही. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काय जगात घडले मम साच येणे. याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. जेव्हा जेव्हा दृश्याच्या नादी न लागता आपल्याच अंतःकरणात जन्मभर वावरणारा जो खरा मी त्याचं ज्ञान करून घेणं हे संतांच्या शिकवणीचं मर्म आहे. खरा मी कोण हे कळल्याबरोबर माणूस जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था ओलांडून जातो आणि त्याला तत्काळ समाधान प्राप्त होतं. आत्तापर्यंत इंद्रियांच्या साह्यानं आनंदाची झुळूक मिळवता मिळवता तो जगत असतो. पण आत्मदर्शन झाल्याबरोबर प्रत्यक्ष आनंद रूपच बनल्यामुळं त्याच्या आनंदाला अक्षरशः पारावार राहत नाही. चैतन्य महाप्रभूंचं जर आपण उदाहरण बघितलं तर चैतन्य महाप्रभूंची अवस्था अशी झाली होती की त्यांना जिकडे तिकडे तो परमात्माच भरून पावलेला दिसायचा. अत्यानंदामध्ये ते असायचे. आणि एकदा ते समुद्राच्या जवळ उभे होते. तो विशाल महाकाय समुद्र बघितला आणि त्यांना असं वाटलं की हा परमात्माच आहे आणि आपण त्याला आलिंगन दिल्याच गेलं पाहिजे. आणि हे चैतन्य महाप्रभू त्या आनंदाच्या भरामध्ये त्या समुद्राला मिठी मारायला गेले आणि ते एकनिष्ठ भक्त कसे आहेत ते त्यांनी दाखवून दिलं. ज्याने हा आनंद साक्षात अनुभवला आहे तोच त्याचं थोडं तरी वर्णन करू शकतो. या ठिकाणी नाथांनी आत्मानंदाचे इतके अप्रतिम वर्णन केलेले आहे की जगातील कोणत्याही वाङ्मयात तसं वर्णन सापडणं दुरापास्त आहे. नाथ भाषाप्रभू होते यात शंकाच नाही. सगळ्या प्राणीमात्रांच्या हृदयात राहणाऱ्या परमात्म्याला मनापासून भजलं असता आत्मदर्शन होतं. परंतु सगळ्यांच्या हृदयात वास करणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी साधकाची दृष्टी एकदम स्थिर होत नाही. ती स्थिर होईपर्यंत त्यानं आपल्या हृदयामध्ये सगुण मूर्तीचं सर्वात्म भावनेनं ध्यान भजन करावं. सगुण मूर्ती हृदयात येत नसेल तर चल आणि अचल दोन्ही प्रकारच्या प्रतिमा मूर्तींचं शुद्ध भावनेनं भजन करावं. उपासक लोक आपल्या घरात ज्यांची पूजा करतात त्यांना चलमूर्ती असं म्हणतात आणि मंदिरामध्ये स्थापिलेल्या श्री पांडुरंग किंवा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण इतर कोणत्या यांना अचल मूर्ती असं म्हणतात. अर्थात चलाचल मूर्तींपेक्षा भगवंताचे भक्त अधिक पूज्य समजावेत. जे भक्त निरंतर भगवंताच्या चिंतनात असतात, जे निष्काम भावानं भक्ती करतात, जे भगवंताच्या ठिकाणीच संपूर्ण भाव ठेवतात आणि हृदयस्थ भगवंत हाच ज्यांचा आत्मा आणि अनन्य स्वामी असतो अशा भक्तांना खरे पूज्य मानायला पाहिजे.
हे जरी खरं तरी शिष्याला मात्र आपले सद्गुरू सगळ्यांपेक्षा अधिक पूज्य असतात. गुरुवाक्यामुळे ब्रह्माला ब्रह्मत्व येतं. म्हणून गुरु आणि ब्रह्म दोन्ही समान आहेत असं बोलणं देखील गौणच समजावं. समान म्हणायला मुळी त्या दोघांमध्ये भिन्नपणा उरतच नाही. जसं वस्त्र आणि त्यातील तंतू या दोघांमध्ये भिन्नता आपल्याला आढळून देता येते का? नाही. दोघांमध्ये भिन्न भाव नसल्याने जो भाव देवाच्या ठिकाणी ठेवतात तसाच श्री सद्गुरूंच्या ठिकाणी ठेवावा. आणि म्हणून म्हणतात, गुरु गोविंद दोहू खडे काकू लागे पाव बलहारी जी. कुणी सांगितलं? गुरूंनी. म्हणून गुरूंचे पाय आधी त्यांना नमस्कार करायचा की काके लागू पाव बलिहारी गुरु जिने गोविंद बताय. त्यांच्यामुळेच या गोविंदाची प्राप्ती झाली, त्याचं ज्ञान झालं. म्हणून आधी गुरूंना नमस्कार, मग गोविंदाला नमस्कार. सोनं आणि बांगडी नावं जरी दोन असली तरी सोनं एकच आहे. तसं नावं दोन असली तरी गुरु आणि ब्रह्म यांचं मूळ स्वरूप एकच आहे. देव पूजला तर गुरुला संतोष होतो आणि गुरु पूजला तर देवाला संतोष होतो. म्हणून आपल्या सद्गुरूंचं भजन अत्यंत निष्कपट मनानं आणि तन मन धन लावून करावं. आपलं म्हणून जे काही आहे ते सगळं सद्गुरूचरणी आत्मार्पण होणं याचंच नाव भजन होय. संत साधू आणि ज्ञानी हे खरे सद्गुरू समान मानावे. तसंच भगवंतावर अत्यंत प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना खरा मान देऊन त्यांच्याशीही सुखसंवाद करावा. अशा श्रोत्यांबरोबर भगवंताच्या कथांचं परिशीलन केलं असता परस्परांना आत्मबोध होतो. गुह्य ज्ञान संवादानं परमानंद भरून वाहतो. आणि आपल्याकडच्या जर आपण ग्रंथांचा विचार केला तर आता भागवत हे श्रवण करताना भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं, म्हणजे हे पण संवादातूनच निर्माण झालेलं. तर हा आनंद मग एकमेकांना मिळतो आणि हरिकथेच्या आवडीमुळे परस्परात मोठा स्नेह निर्माण होतो. एकमेकात सुखसंवाद केल्यानं सगळ्यांना आत्मसुखाची गोडी चाखायला मिळते. ती गोडी एकदा चाखली की दुःखराशी लयाला जातात. अर्थातच अत्यंत प्रेमानं भक्ती साम्राज्याची गुढी उभारून साधकानं स्वानंद साम्राज्याचा उपभोग घ्यावा. या स्वानंदाची खरी खूण कोणती ते नाथ महाराज आपल्याला सांगतायत. ती अशी, हरिकथेचा महिमा फार मोठा. कसा? तर पापनाशक आहे. भगवंताच्या नुसत्या नामस्मरणाने सारी पातकं नाहीशी होतात. तो स्वतः अंतःकरणात प्रगट झाला तर मग पातक उरेल तरी कसं? म्हणजे एका म्यानात दोन तलवारी जशा बसू शकत नाहीत तसं पातकं आणि परमात्मा एके ठिकाणी बसू शकत नाहीत. जेव्हा परमात्मा ती पातकं नाहीशी करून त्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला की ती पातकं तिथे राहणारच नाहीत. साधनरूप भक्तीच्या युक्तीनं प्रेमभक्ती उत्पन्न होते. प्रेमभक्ती अभेदानच प्रगट होते. हृदयामध्ये भगवंत प्रगट झाला म्हणजे देहाच्या बाहेरची चिन्ह देखील एकदम पालटतात. म्हणजे देह बदलतो का? नाही. देह आहे तोच आहे, पण जे त्याचं रूप कसं, तर चैतन्य तेज हे त्यावर आपल्याला दिसू लागतं. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजेच आत्मबोधाचा उदय झाला की नेत्रातून अश्रू भरून येतात. अंग घामानं डबडबतं आणि प्राणाची गती मंदावते. प्रेमानं सूक्ष्म बनलेल्या चित्ताची आत्म्याशी गाठ पडताच आनंदामुळे कंठ दाटून येतो. अंगावर रोमांच उभं राहतात आणि दृष्टी अर्धोन्मिलित होऊन भरून येते. तसंच आत्मचिंतनाच्या प्रेमानं मन गहिवरतं. मोठमोठ्यानं रडू येतं, अनिवार हुंदके येतात, श्वास कोंडतो.
त्या रडण्याबरोबरच आनंदही होतो आणि त्या आनंदाच्या भरात भक्ताला पोट धरून खदाखदा हसू येतं. तो म्हणतो, मी देह अहंतेच्या प्राबल्यानं मोहमदानं गिळलो होतो, पण श्री गुरूंच्या कृपेच्या ज्ञानानं मी मुक्त झालो. मी आणि माझं या संसार भावनेनं मीच चुकलो होतो. सद्गुरू वचनानं मला मी भेटलो. वाक्य अवघड वाटेल किंवा चुकीचं वाटेल. सद्गुरू वचनानं मला मी भेटलो म्हणजे आजपर्यंत मी देहाला माझा 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 म्हणत होतो, पण सद्गुरू जेव्हा मला प्राप्त झाले, ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय कृपाळू सद्गुरूंच्या उपदेशामुळे मला माझ्यातला खरा मी म्हणजे आत्मतत्व ते मला भेटल्या गेलं. सद्गुरू वचनाचा अलौकिकपणा काय सांगावा. त्यामुळं माझं आत्मसुख मी भोगू शकतो. या संसार बागुलबुवाचं भय मला कसं लागलं होतं कोण जाणे, पण गुरुवाक्यानं ते खरोखर नाहीसं करून टाकलं. असं म्हणून अति आश्चर्यानं तो आनंद भरीत होतो, परमानंदानं डोलू लागतो आणि निर्लज्जपणे नाचू देखील लागतो. कसं आईला पाहताच मूल आनंदानं नाचू लागतं, तसं गुरुवाक्याचा प्रताप मनात आणून तो स्वच्छंदानं नाचू लागतो. भगवंताचं साक्षात दर्शन झाल्यानं तो मोठ्या आनंदानं आणि नृत्यविनोदानं भगवंताची वर्णनं गाऊ लागतो. जय हरी.